आयुष्याच्या प्रवासामध्ये विवाह हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विवाह करण्यापूर्वी तरुण आणि तरुणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. आपल्या जोडीदाराच्या बद्दलची विश्वासार्हता, त्याच्याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये अगदी प्रश्नांचं काहूर माजलं होतं. मात्र अगदी काही दिवसापूर्वी पुण्यामधलंच सिया गोयल प्रकरण अगदी देशभरात चर्चिलं गेलं आणि यामुळं अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले की होणारा जोडीदार नक्की कसा असेल, त्याचे तो नक्की काय करतो, त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत का, आणि असे अनेक प्रश्न असतात. मात्र या प्रश्नांची उकल करण्यासाठी किंवा विवाहबाह्य प्रश्न किंवा त्याबद्दलच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी खरं तर डिटेक्टिव्ह याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तर सध्या माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी डिटेक्टिव्ह प्रिया काकडे या आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर सिया गोयल प्रकरण अगदी देशभरात चर्चेलं गेलं आणि त्याच्यानंतर या प्रकरणाच्या पूर्वी आणि याच्यानंतर तुमच्याकडे लोक या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कसा परफॉर्मन्स किंवा कसा प्रतिसाद मिळतोय? ह्या अगोदर तर माझ्याकडे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनच्या खूप केसेस होत्या. परंतु जसं हे सिया गोयल प्रकरण झालं आहे त्याच्यानंतर तर म्हणजे जर आधी 70% असतील तर आता 100%पेक्षा जास्तच वाढलेले आहेत. आणि खूप एन्क्वायरीज येत आहेत. दिवसाला मला नाही म्हटलं तरी 150-200 कॉल्स मिनिमम येतात प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनचे. आणि लोकांना आता क्युरिओसिटी आहे, लोकांना काळजी आहे की लग्नाच्या आधी सगळं बॅकग्राऊंड चेक करून घेणं गरजेचं आहे. तर आता या सर्व प्रकरणामध्ये सर्व पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी नक्की आता समजा ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो, तरुण तरुणी असतील किंवा एकंदरीत कुटुंबातल्या काही व्यक्ती तुमच्या समवेत येत असेल, हे सर्व तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही नक्की कुठल्या बाबी तपासता? प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो. ह्याच्यामध्ये आम्ही सगळंच काही इन्व्हेस्टिगेट करतो. जसं की त्या व्यक्तीचा काही अफेअर आहे का, तो व्यक्ती नॉर्मल आहे का नाही, त्याचा ॲग्रेशन लेवल काय आहे, त्याचे आधी काही लग्न झालेत का, किती वेळा ब्रेकअप्स झालेले आहेत, डिवोर्स किती वेळा झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे इन अँड आऊट इन्व्हेस्टिगेट केलं जातं. त्याचे रिलेटिव्सबरोबर कसे रिलेशन्स आहेत, घरच्यांबरोबर रिलेशन्स कसे आहेत, सिबिल काही आहे का, लोन्स आहेत का, प्रॉपर्टीज, त्याचं सॅलरी सगळं इन्व्हेस्टिगेट केलं जातं. तर आता प्रत्येक जोडीदारामध्ये विश्वासार्हता ही अतिशय महत्त्वाची असते, कारण की पुढचं नातं जे आहे ते पूर्ण या विश्वासावरतीच टिकलं जातं. मात्र आता बघितलं तर अनेक प्रकार घडलेले पाहायला मिळतात. सिया गोयल प्रकरण तर फक्त एक आहे, मात्र असे असंख्य प्रकार जे आहेत ते घडतात. त्याचबरोबर ती नात्यामध्ये सुद्धा अनेक वेळेस महिलांचं शोषण केलं जातं. असे असंख्य प्रकार असतात. मात्र ज्यावेळेस तुमच्याकडे आता हे प्रकार घडतात, असे काही प्रकार असे आहेत का जे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप मदत होईल, की लग्नापूर्वी काही व्यक्ती तुमच्याकडे आले, त्यांनी तुम्हाला माहिती घेण्यासाठी सांगितलं आणि ती माहिती घेत असताना एखाद्याचं आयुष्य म्हणजे उद्ध्वस्त होता होता राहिलं, असे काही प्रकार आहेत का की जे तुम्ही अनुभवलेत, की हे सर्व प्रकार बघताना तुमचं मन सुद्धा व्यथित झालेलं होतं? असे बरेच प्रकार आहेत की कोणी आमच्याकडनं प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं आहे. तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना आढळलं की तो जो माणूस होता तो अल्कोहोलिक होता, ड्रग ॲडिक्ट होता. त्या माणसाचे आधी अफेअर्स होते. काही प्रकरणांमध्ये आधी असं लग्न झालेले आहेत स्त्रियांच्या, त्यांनी डिवोर्स घेतले, ॲलिमनी घेतले आणि परत लग्नाला उभे राहिलेत, ते मागचं पास्ट लपवलेलं आहे. असे अनेक प्रकार झालेले आहेत प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनमध्ये. प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं यासाठी गरजेचं आहे की लग्नानंतर जे प्रॉब्लेम्स होतात, लग्नानंतर ज्या गोष्टी उघडकीला येतात, जसं की एखाद्या महिलेचं आपण लग्न लावून दिलं आणि ती लग्नानंतर संसार करते, ती व्यवस्थित म्हणजे तिच्यासाठी हे नवीन दुनिया असते, नवीन लग्न, नवीन सुरुवात आयुष्याची. आणि काही दिवस ते व्यवस्थित चालतं आणि नंतरून कळतं की तो मुलगा गे आहे आणि मग ते लग्न तुटतं. मग ह्याच्यामध्ये जो ट्रॉमा होतो लग्नानंतर, हा खूप मोठा ट्रॉमा असतो. काही वेळेला पुरुष लग्न करतात, आपला नवीन संसार चालू करतायत, लग्नानंतर कळतं की समोरची बाई लेस्बियन आहे आणि ती कुठल्याच तऱ्हेने आपल्याला रिस्पॉन्स देत नाही. फक्त सोशल प्रेशरमुळे, सामाजिक दडपणामुळे तिने किंवा त्यांनी लग्न केलेलं असतं. तर अशा काही गोष्टी लग्नाच्या आधी जाणून घेणं गरजेचं असतं. लग्नानंतर बऱ्याचदा असं आढळतं की आधी त्याचं जे अफेअर होतं ते लग्नानंतरसुद्धा कंटिन्यू झालेलं आहे. मग त्याच्यावर लग्नानंतर स्टॉप आणण्यात किंवा लग्नानंतर मग त्याच्यावर काम करण्यामध्ये खूप ट्रॉमा होतो. त्यामुळे मग हे असे प्रकरणं टाळण्यासाठी प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेतलेलं कधीही चांगलं, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलेलं कधीही चांगलं. आता तुम्ही जसं सांगितलं की समलैंगिक प्रकार जो आहे आणि त्याच्यामुळं एखाद्याचं आयुष्यसुद्धा खरं तर उद्ध्वस्त होऊ शकते, म्हणजे लग्न केलं आणि हे सर्व प्रकार पुढं. असे काही प्रकार तुमच्याकडे आलेलं होतं का की ज्याच्यामुळं अगदी हा मोठा म्हणजे एखाद्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं होतं राहिलं, असे काही प्रकार, वेगळे प्रकार तुमच्याकडे आहेत का, आलेले होते का?
माझ्याकडे अशा अनेक केसेस आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एखादी केस मी पुण्याचीच सांगते की त्या मुलाचं 2 वेळा लग्न झालं. सेकंड मॅरेज जे होतं, पहिलं मॅरेज तर तुटलं, सेकंड मॅरेज झालं. सेकंड मॅरेजचं परत त्याचं मिसबिहेवियर होतं, डोमेस्टिक व्हायलन्स करणं, बायकोला त्रास देणं, अशा काही गोष्टी होत्या. मग त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की इन्व्हेस्टिगेशनसाठी केस जेव्हा माझ्याकडे आली लग्नानंतर, आम्ही इन्व्हेस्टिगेट करायला चालू केलं. पहिल्या बायकोशी आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला, काही गोष्टी ह्याच्यात जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर कळलं की हा मुलगा गे होता. ह्याच्या पहिल्या बायकोबरोबर पण काही संबंध नव्हते, वैवाहिक संबंध त्यांचे चांगले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या बाईबरोबर सुद्धा, जी दुसरी बायको केली, तिलासुद्धा सिमिलर प्रॉब्लेम्स त्यांनी दिले, सिमिलर त्रास दिला. आणि मग कळून आलं आम्हाला की हा मुलगा गेच आहे आणि हा फक्त चांगल्या पोस्टवर आहे, चांगली सॅलरी आहे आणि फॅमिली त्याची चांगली आहे, स्टेटस चांगलं आहे, म्हणून हे लग्न त्यांनी दबावामध्ये केलेलं होतं. पण मग असे या केसमध्ये दोन्ही बायकांना ट्रॉमा झाला, दोन्ही फॅमिलीज उद्ध्वस्त झाले आणि अजूनसुद्धा त्याचं इंटेन्शन असतात की तिसरं लग्न करावं. मग हे स्टॉप करण्यासाठी आपण प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. खरं तर डिटेक्टिव्ह म्हणून तुम्ही काम करत आहात. हे काम करत असताना हे किती काम आव्हानात्मक आहे? दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक ज्यावेळेस तुम्हाला भेटतात त्यावेळेस तुम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे करतात? खरं तर आता तुम्ही याच्यामध्ये अनेक दिवसांचा तुम्हाला किंवा अनुभव आहे, त्या अनुभवाने तुम्ही समृद्ध आहात. मात्र हे काम करणं पण किती गरजेचं आहे? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः काम करत असताना किती आव्हानात्मक ह्या गोष्टी आहेत? या खूप चॅलेंजिंग आहेत या गोष्टी. अशा काही केसेस ज्या येतात ज्याच्यामध्ये गे असतात किंवा लेस्बियन्स असतात किंवा जरी घरातल्या घरात काही लोकांचे अफेअर्स असतात, जसं की वहिनीबरोबर अफेअर आहे, घरात सासूचं आणि जावयाचं अफेअर आहे किंवा सासऱ्याबरोबर सुनेचं अफेअर आहे, अशा गोष्टीसुद्धा येतात, दिराबरोबर अफेअर आहे. तर या गोष्टी जेव्हा नंतर इन्व्हेस्टिगेट करायच्या असतात लग्नानंतर, त्या खूप चॅलेंजिंग असतात. लग्नाच्या आधी बऱ्यापैकी आपण इन्व्हेस्टिगेट करू शकतो आणि चॅलेंजेस थोडेसे कमी होतात, कारण लग्नाच्या आधी आपल्याला स्पेस असतो, फ्रीडम असतं कुठल्याही पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करायला. कॉन्फिडेन्शियलिटी तर मेंटेन करावीच लागते आणि त्यांच्या मागे राहणं, त्यांचं दिवसभराचं शेड्यूल काढणं, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ट्रिक्स यूज करणं, हे आपल्याला करावंच लागतं. त्यामुळे हे चॅलेंजेस कमी किंवा जास्ती पण असतातच. आता हे करणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं की सध्याच्या परिस्थितीला? 100% गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला समोरच्या माणसाचं काय बॅकग्राऊंड आहे हे माहिती नाही, तर तो माणूस किती जवळचा रिलेटिव्ह असला किंवा किती जवळचा फ्रेंड असला, पण माणूस म्हणून त्याचं काय आहे हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. माणूस म्हणून तो कसा आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. लग्नानंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी हे आधीच करून घेतलं तर जास्ती बेटर आहे. तर आपण बघू शकतोय की ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य आपल्याला पुढे घालवायचं आहे, त्यामुळं होणाऱ्या जोडीदाराबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला लग्नापूर्वीच हवी असलेली गरजेचं आहे. कारण की लग्नामध्ये जोडीदारासोबत विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळं होणारा जोडीदार नक्की कसा आहे, त्याची सर्व पार्श्वभूमी माहिती करून घेण्यासाठी डिटेक्टिव्ह हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आणि सध्या डिटेक्टिव्ह यांच्याकडे सुद्धा मोठा ओघ जो आहे तो सध्या लोकांचा येतोय. तरुण तरुणी असतील, हे होणाऱ्या जोडीदाराबद्दलची अधिकची माहिती घेण्यासाठी सध्या त्यांचं सहकार्य घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.